पोरीला कानातले आणले. हा ते बदामी कलरचे. हे हे बड्डेला आणले. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि हे बघा, एक गट्टूची आंघोळ झालेली आहे आणि दुसऱ्या गट्टूची बी आंघोळ झालेली आहे. आणि हे बघा, हे तिसरं गट्टू. काय काय शाळेत काऊन नाही गेली तू? सुट्टी नाही का? रविवार नाही का? उद्या पेपर आहे मॅडमचे. पेपर अजून कळत बी नाही काय पेपर आहे. कधी आली काय तू? कालच आली. करमलक तुला? कशाचं रे? तुझ्या भाऊच्या डुग्गू सोबत करमलक तुला? ए चिंडे बिंडे सोडून मला करमते का? तू तर म्हणे आता येत नाही 15 दिवस 1 महिना. फोनावर फोन चालू होते ना भाऊचे. हे बघ, दादा आडवे बोलले होते ना, येऊ का? नको जाय, आता आहे चानस आहे फिरायचा. करमलक तू मला? काय करून ते बाबा आपलं राखू सोडून हा सोडून काय करून. नमस्कार. नमस्कार. झोपा गिपत सोय होती का नाही? वा सोय चालू होती बाबा. होती का? सोय चालू होती. तुमच्या मोठी लेकीच्या घरी घालत नाही तुम्ही? थैली भरलेली माहिती विचार पण जाऊ नको म्हणे. विचारली थैली भरली आलो. उलट बोलली आई ना. आणि मामाच्या घरी? थैली भरली मी मामाच्या घरी गाड्यात नव्हत्या. कसं जाऊ? मामाच्या घरी दोघी जण हिंडा आल्या घरी जागच नाही हेच नाही. पाय पाय जायचं ना, जवळच असं. 10 किलोमीटर आहे पै दोघी जण कुठे जाते. ते पहिले वावरातून रस्ता होता ना. हाय पण बायाचा लाग नाही ना रामादास. हो ना. दोघी जण भाज्या हिंडल्या आल्या त्याला रिक्षाच नाही लागली, गाडी नाही लागली. हिची भाऊची गाडी घेऊन जायची ना तिथे 2 व्हीलर. त्या म्हातानं सोड. कोण चालवत? दादा गाडीवर कोण आमची जाऊ देते. हो ना. पाहिलं बिळलं काय करू? ओ टिट्टू, टिट्टू, वहिनी, ओ वहिनी. पैसे आले का? पाय एक बार चेक करा, चेक करा. काल चॅलेंज जितलं त्या. वहिनी जिंकली तर वहिनी 2000 रुपये देत त्यांना. हा का? वहिनी का वहिनी वहिनी. चला मग परत आले का? टाक का 1000 रुपये अजून. कन्फर्म आले ना? वहिनी 1000 रुपये टाक अजून. टाकते ना, कमी घरात चालली. नाही, आता खूप जणांचं कमेंट येईल की रामदादांनी केलेत नाही पैसे. टाकते आता लगेच. चला मी तुम्हाला 5 मिनिटांनी परत भेटतो. तर हे बघा, खूप जण म्हणत होते की काय केलं काय नाही वहिनीच्या आईनं. तुम्हाला दाखवतो मी आता. 2 मिनिटं थांबा. हे बघा, हे दाखव बरं. नाही करू शकत का काय रोहिणीच्या आई? सांग बरं. हे रोहिणीच्या आईनं पोरीला कानातले आणले. हा ते बदामी कलरचे. हे हे बड्डेला आणले. बर. आणि तुला काय दिलं? तू लग्नाला गेल तिथं? मला साडे दिले. कुठे? याच्यात डायमंडचे खडे आहे भैया. हे दिसते. दिसायला. आता तुम्ही मला सांगा, 1 वर्षाचं बाळ हा आतापासून ठेपेचे घालाव का तिला? चौथी. ते आता मोठं झाल्यावर घालते. हे बघा, ही अंगठी तुम्हाला हे म्हणत. अंगठी आता धोंड्याचा महिना आला ना, हा त्यासाठी करून ठेवली तिच्या महिना. मग ते आताच दिली का? मग इथं आणून ठेवली ना. हो का? धोंड्याचा महिना आला ना, पहिला धोंडा आहे ना तुमचा. हा. आणि हे बघा, मग थोडं थोडं करून ठेवते बिचारी गरीब माणूस. हे केलेले आहे. हे सुदर्शन मामानी बाळ्या आणलेल्या आहे. आता मला त्या बाईचा बर्थडे आल्यावर काहीतरी करायचं आहे. तुम्हाला आम्ही आणल्यावर सांगू. अर्ध्या ग्रामच्या वाटतं. आणि त्या
आणि अंगठी किती ग्रामची? 6 ग्रामची. 6 ग्रामची. आणि मी काय म्हणतो तुझं, आता तू काय कर, ताईला इकडे बोलून घ्या. आता लय दिवस झाले इकडे आली नाही ते. तुला माहिती का, तू गेली तर घरात पाहिलं कशी काम चालते व्यवस्थित. मी नाही गेली तर का गेल्यावर हां व्यवस्थित काम चालते. जाऊ का परत? तुला सांगायला लागलो एक, तू म्हणते ना भाजी नेत त्या सुनाला भाजी. सगळं येते पण मी असल्यावर त्याला करायचं जीवार येते. सगळं घर व्यवस्थित चालवलं त्यांनी 4-5 दिवस. अशी जाऊ का कमतरता परत? जाऊ का मग? फक्त ते लहान लेकरामुळं. नाही सांगायला लागलो मी तुला पाहिजे, एक. मी पाहिजे. तुला असं वाटतं ना, हम्म, तुला असं वाटतं ना हम्म. की तुझ्या सुनाला काही येत सगळं नाही, येते. काहीच काम करत नाही. करतात सगळं, करत नाही तर कसं बाया नाही का त्या? हा बरोबर. दुपारची भाजी, रात्रीची भाजी, पद्धतशीर जेवण, हा भांडे गिंडे सगळं व्यवस्थित. लेकरं सांभाळणं. मग म्हणणं होतं 8 दिवस राहायला पाहिजे. आज त्यावर जाणं होत नाही. तो दादा नाही म्हणणार भाऊ, राहू देत नाही ना. ती वहिनीला 2,000 रुपये दिले, ते चॅलेंज जितले. दिले का? हा आता परत एक चॅलेंज घेणार ती घेत. कशाचं? मला कमेंट करून सांगा बरं तुम्हाला कोणची चॅलेंज बघायला आवडेल. त्या पद्धतीनं मी व्हिडिओ घेतो. मग कारण की कसं आहे माहिती का, आपण गिफ्ट पण द्यायला लागलो यांना, त्यांना मजा येईल चॅलेंज खेळायला. तिला वाटते मी चितली पाहिजे, तिला वाटते मला आले पाहिजे, तिला वाटते हा. मला आलं पाहिजे. आता कसं आहे, काय म्हणते त्याला, काहीतरी नवीन सांगा मला कमेंटमध्ये. कारण की यांच्यामध्ये खूप म्हणजे असं माइंडचा गेम सांगा, या तिघीमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. आणि राहिला तुमचा प्रश्न उत्तरचा व्हिडिओ, तर या व्हिडिओला कमेंट करा. उद्याचे व्हिडिओ मी घेणार आहे समोर डायरेक्ट बसून तुमच्या कमेंट लिहून. कारण की खूप दिवसापासून मला टाईम भेटला नाही ते व्हिडिओ घ्यायचा म्हणून. आणि तू परीसोबत प्यार करू नको. माझे नामक रामक बापरा नाही बापरा. शाळेत गेली नाही ती माहिती का. आज रविवार आहे ना. नाही ते काकाची आपल्या नाही मग बेटा तुझ्या हातात जात नाही ना. शाळेत गेली नाही आई ती. हा ही इकडं आली, हिचं काम ही पार पाडती. एक दिवस असं जात नाही की कपडे धुत नाही म्हणून. अंगठी नाही ती कानातली ना त्या. मस्त केलं तू आहे ना अंगठी. हा बघितलंच नाही. बघितली नाही? हे बघ ना दोंड्यात महिना करून ठेवली. वरची आहे ती. अरे अशकावून केली जेवण ते सुदर्शन घेऊन केलेले बघितले कानातले. दाखवले. त्यांची पोरीस बर्थडेला घेऊन जा. तू तर म्हणत होती तुला भाजी येत नाही, भाजी येत नाही. आई गेल्यावर कस का भाजी करायची. इकडे घे तू, विचार बर तिला. सगळं येते भाऊ. इकडे ना तू. आणि हे काय आणले वरून? कपडे गावाला गेलेल्या साड्या हो का. तशाच आणल्या. आणि आता कोण रडत होती? आता ध्यान आलं होतं कोणाचं? मामाचं. लय रडली ना. मग इकडे उचलते मग बोलते नंतर राहते. मी तुला काय म्हणायला लागलो रोहिणी, तू आहे ना, तू आता जी बी चॅलेंज असेल तुला चान्स देतो पहिला. आता आई पण आहे तुमच्या सोबत माहिती का. आई पण आहे तुमच्या सोबत. हाव ना. ऐकलं ना. आणि ते ड्रेस आणलेले कुठे? गेलंच नाही ते गीताबाईनं. 8 दिवस झाले पोरीस बर्थडेला. आज द्यायनच नाही मॅडम शिलाय मला. उद्या देते, उद्या देते, परदेशी देते, उद्या देते, परदेशी. तिला 2-3 ड्रेस आणले आहे. तुम्ही बर्थडे दिवशी काहून साड्या घातल्या नाही का. मला लय डोकं खराब झालं बरं तुमच्या. ते गीता मॅडम कडेच होते. लय डोकं खराब. मला आधीच सांगायचं मग तुम्ही. मग लग्नाला नेल त्यानं घालून. मी साड्या कशासाठी आणल्या होत्या? मग ते हलके होते आम्ही काठापदरात घातले होते भाऊ. तिची येडाबाई. कसं का व्हायना मग. हिला तर समजायला पाहिजे नाही, जुनीच साडी घातली. आम्ही सगळे ना काठापदरात जुनेच घातले होते. आता मी तुला ड्रेस आणणार नाही. हा तुला आताच सांगायला हवं. आता ड्रेस द्यायला नाही तर शिलाई मारून गीताताई मला नको सांगू बाहेर काय. लावले नाही त्याला. बिना तो बाहेर लय वेळ झाला आता ही. बिना बाहेर घालू. हा बिना बाहेर घालू. आणि रोहिणीला सकाळीच उलट्या झाल्या, तिला पित्त होतं. अहो मला ते पाण्याचे झाले. पाणी नाही पिलं. पाणी पिलं सकाळ. काही दुसरंच नाहीये. अरे हाव रे बाबा. पण मग तू दवाखान्यात चल बरं.
आपल्या आम्हाला दवाखान्यात बी जायचं आहे. कशामुळं माहिती आहे का, रोहिणीला आता किती दिवस झाले, 2 वर्ष झाली काय नाही आले. हा त्याच्यामुळे जायचंय दवाखान्यात. नाही तर पिरियड्स होतात म्हणा, कमेंट करून सांगा कॉलेज 1 वर्ष किंवा 1.25 महिने झाले पिरियडच्या त्यात का नाही येतात, प्लीज कमेंट करून सांगा. एक जाऊ आपण दवाखान्यात. कारण मम्मी म्हणली माझी एखाद्याला 1 वर्ष येत नाही. तर झालं ना मग आता 1 वर्ष तो होईल ना मग, कोणाला उशीर येतो झाली ना ती आता 1 वर्षाची. मग एवढा महिना जाऊ दे, आणि तू वजन बी वाढणार नाही ना. पुढच्या महिन्यात बघते. चल लवकर जाऊन येऊ. काय असेल तर म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर काही विचारून घेऊ. तसं नाही हो. आहे की नाही काय सांगा आता. ते शरीरच तसं आहे. नाही ग 1 वर्ष झालं तिला पिरियड आले नाही. 2-3 वर्ष जाऊ ना मग नंतर. तर मग तेच म्हणालो एक बार दवाखान्यात जाऊन येतो. तर मॅडम काय म्हणते काय नाही, शिंदे आहे की नाही तिथं जा. हा कारण तिचं वजन बी वाढणार नाही आणि तिला असतं नाही. पाण्याच्या उलट्या व्हायला लागल्या. पाण्याच्या उलट्या व्हायल्या हो ग. आजच झाले. ते नाहीये जाय घे. मग तेच सांगायला लागो दवाखान्यात चल काय बघून घेऊ. तिला म्हणलं तू आईकड चल तर काय म्हणते माहिती का, आई घरी नाही मी नाही येत. कशाला असंच चक्कर मारायला. दुपार जाय तिकडे नको ना बाई. तुम्ही घर नाही म्हणते. तू घरी नसल्यावर सांगायला लागली जिम्मेदारी. ती सोबत पाहिजे ना. बरी हे तिकडे बर चला. तुझ्या नानाची हे बघ हे आमचं गट्टू. आणा घरात. हे गट्टू होय. आणा हे गट्टू अट्टू चल घरात. हे गट्टू. आई परीसोबत प्यार करू नको हा. तुला आता सांगू. आणि इकडं ते बघा आजीकडे इकडं झोपली काऊन नाही ती. 10 वाजता उठलो आम्ही, काय झोपू तुम्ही सांगा ना. माझ्यासारखी सवय लागायला लागली तिला. अहो 8:30ला खेळी 8:30ला झोपली माहिती. हे बघा याच्यामुळे आई पाहिजे. आणि ही इथं बघा ही तिसरी. ती शाळेत काऊन नाही गेली तू. सुट्टी हो शाळेत. परी खरंच हुशार आहे बरं. त्या परीमुळे त्या वहिनी जितल्या बरं. काय म्हण कस काय परीने केलं ते काय ती चॅलेंज. कसं घेतलं होतं. ते गोल गोल काढले होते ते रेषेत करून दाखवायचं. एक बी गोल काढले मग हा ग. मग परील दे मग पैसे माय. काय परील देऊ मग. त्या परीने पुरा घोळ करून टाकला. मग वहिनीने केलं ते तसंच. परी शिकवलं म्हणजे 2000 रुपये जितल्या तुमच्या नाती. बरं 200 मला दे तुला. वर्गणी तू वहिनी वहिनी 200 दादा 200 तू. बस. वहिनी वहिनी काय करते काय. पहा बरं. बरं चला आजचा व्हिडिओ एवढाच होता. मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये भेटतो. मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ तर आपला बघताय. आपल्या बड्डेच्या व्हिडिओला खूप जणांनी सपोर्ट केला आणि तसाच हा पण व्हिडिओला सपोर्ट करा. आणि मला तुमची टाइम आहे अजून. कोण म्हणलं 4 महिने बाकी आहेत. नाही तर 4 महिने मग 4 महिने बाकी. 3 महिने बाकी. 3 महिने बाकी आहे. मला बर्थडेला गिफ्ट पाहिजे ना, अॅनिव्हर्सरीला गिफ्ट पाहिजे. आता मागच्या वारीत नव्हतं ते एकाच दिवशी आपलं माहिती का तुला. तरी पण मला पाहिजे. दिलं बाई एवढं मोठं गिफ्ट दिलं ना तुला. आता काय पाहिजे. दुसरं गिफ्ट दिलं हे. तेव्हा ती गाळ्यातलं येतो ते पहिलं याच आहे अॅनिव्हर्सरी याच आहे. नाही दिवाळी केलं मला. बर्थडेच आहे. पाहिजे बाबा बर्थडेच आहे. आणि हे ना हे अॅनिव्हर्सरी. आपल्या नवऱ्याला सुख असेल गिफ्टच गिफ्ट. मग तुम्हाला काय सोन्याची वस्तू मागायला लागली का. सोन्याचं मागूच नका. लय लांब गेलो सोना. तेच मला सोन्याची वस्तू मागायला लागली. सोन्याचं सोडून दुसरं काही द्या ना तुम्ही. बरं चला व्हिडिओ खूप मोठा व्हायला. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटतो. मला कमेंट करून सांगा एक चॅलेंज की यांना समजले नाही पाहिजे. अशी काही चॅलेंज सांगा तर मी घेतो. चला.